रात्रीचे 1:20 झाली होती. जिल्हा एसटी डेपो जवळजवळ रिकामा पडला होता. दिवसभर धावणाऱ्या बस आता शांत उभ्या होत्या. एखादा कुत्रा इकडून तिकडे फिरत होता. 2-3 कर्मचारी झोपेच्या डोळ्यांनी कामं आटपत होते. विजय शिंदे डेपोच्या ऑफिस बाहेर उभा होता. वय 42. 18 वर्षापासून एसटी चालवत होता. पाऊस, घाट, रात्रीचे रस्ते, गावाकडचे मार्ग सगळं पाहिलेलं. लोक बसमध्ये भूतांच्या गोष्टी बोलायचे. कोणी म्हणायचं रात्री अमुक फाट्यावर बाई दिसते, कोणी म्हणायचं अमुक घाटात आवाज येतात. पण विजय हसायचा. माणसाला भीती वाटली की डोकं खेळ करायला लागतं. त्याचा सरळ नियम होता. तेवढ्या डेपो मॅनेजर बाहेर आले. विजय. हो साहेब, एक काम आहे. बोला ना. ही बस दुसऱ्या डेपोत पोहोचवायची आहे. विजयने समोर पाहिलं. जुनी लाल पांढरी एसटी बस उभी होती. थोडी जुनी पण चालू स्थितीत. आता? हो. पण रात्र झाली आहे. हो रे, सकाळी तपासणी आहे. ड्रायव्हर नाही दुसरा, तूच घेऊन जा. विजयने घड्याळ पाहिलं. 1:25. कंडक्टर? नाही, एकटाच जा. विजयने खोल श्वास घेतला. ठीक आहे. तो बसजवळ गेला. बसचं दार उघडलं. आतमध्ये अंधार होता. त्याने दिवे लावले. जुन्या सीट होत्या, लोखंडी दांडे, मागच्या बाजूला सावल्या. रिकामी बस, पूर्ण रिकामी. तो ड्रायव्हर सीटवर बसला. चावी फिरवली. इंजिन सुरू केलं. त्याने बस डेपो बाहेर काढली. रात्र खूप शांत होती. शहर मागे पडलं. आता रस्ता गावाकडच्या बाजूला जात होता. दोन्ही बाजूला शेतं, काही ठिकाणी झाडं, काही ठिकाणी पूर्ण काळोख. रस्त्यावर फारशा गाड्या नव्हत्या. विजय आरामात बस चालवत होता. तेवढ्यात मागून आवाज आला. तो शांत बसला. पुन्हा कोणीतरी सीटवर हात मारत होतं. विजयने आरशात पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. रिकाम्या सीट. पुन्हा बस पुढे जाऊ लागली. 2 मिनिटं गेली. मग अचानक यावेळी जास्त जोरात आवाज येऊ लागला. विजयने पुन्हा आरशात पाहिलं आणि त्याचा हात स्टेअरिंगवर घट्ट झाला. कारण मागच्या शेवटच्या सीटवर कोणीतरी बसलेलं होतं. एक म्हातारा, पूर्ण शांत आणि सरळ त्याच्याकडे बघत. विजयचा पाय आपोआप ब्रेकवर गेला. बस रस्त्याच्या कडेला थांबली. रात्रीची शांतता, बाहेर काळोख, फक्त बसचं इंजिन चालू. विजयच्या छातीत धडधड सुरू झाली. त्याने पुन्हा आरशात पाहिलं. मागच्या शेवटच्या सीटवर तोच म्हातारा बसलेला होता. डोक्यावर पांढरी टोपी, अंगात जुना सदरा, डोकं थोडं खाली, पण त्याचे डोळे सरळ विजयकडे. विजय काही सेकंद जागेवर बसून राहिला. हा म्हातारा कधी चढला? त्याच्या डोक्यात विचार सुरू झाले. बस तर रिकामी होती. डेपोतून निघताना त्याने स्वतः पाहिलं होतं. तो सीटवरून उठला. हळूहळू मागे चालायला लागला. बसमध्ये विचित्र शांतता होती. त्याच्या पावलांचा आवाज आणि बसच्या बॉडीचा हलका करकर आवाज, बाकी काही नाही. तो मागे पोहोचला. शेवटची सीट आता रिकामी होती. कोणीच नव्हतं. विजय काही सेकंद तिथेच उभा राहिला. छे यार, काय झालंय मला? झोप येते बहुतेक. इथे तर काहीच नाही, तो स्वतःशी म्हणाला. तो पुन्हा ड्रायव्हर सीटवर येऊन बसला. बस सुरू केली. पुढे निघाला. काही मिनिटं गेली आणि मग अचानक पुन्हा कोणीतरी सीटवरून हात फिरवत होतं. विजयने आरशात पाहिलं आणि यावेळी त्याचा श्वास अडकला. यावेळी म्हातारा नव्हता. यावेळी एक लहान मुलगा बसलेला होता. साधारण 10-11 वर्षाचा. बारीक, फिकट कपडे, खाली मान. विजयचा हात थंड पडला. त्याने लगेच बस थांबवली. यावेळी तो लगेच मागे गेला, पण पुन्हा रिकामी सीट. विजयच्या कपाळावर घाम आला. हे काय चाललंय? त्याने पूर्ण बस तपासली. सगळ्या सीट खाली, मागचा भाग, कोणीच नाही. तो परत पुढे आला. बस चालू केली. आता त्याचा वेग कमी झाला होता. त्याचे डोळे सतत आरशावर होते. पुढे एक लांब रस्ता होता. दोन्ही बाजूला शेतं, पूर्ण काळोख. तेवढ्या समोर रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभं दिसलं. एक लहान मुलगा रस्त्याच्या कडेला, पूर्ण शांत. विजयच्या अंगातून थंड लहर गेली. तोच मुलगा
जो काही वेळापूर्वी बसमध्ये दिसला होता. बस पुढे निघाली. मुलगा मागे पडला. विजयचा श्वास अजूनही जोरात चालू होता. नाही, योगायोग असेल, तो स्वतःला समजावत होता. पण फक्त 2 मिनिटांनी समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तोच मुलगा पुन्हा उभा. यावेळी तो हसत होता. विजयने लगेच आरशात पाहिलं आणि त्याचा घसा कोरडा पडला, कारण मागच्या सीटवर आता तो मुलगा बसलेला होता आणि समोर रस्त्यावर तोच मुलगा उभा होता. विजयचा स्टेअरिंगवरचा हात घट्ट झाला. समोर रस्त्याच्या कडेला तो मुलगा उभा आणि आरशात मागच्या सीटवरही तोच मुलगा. एकाच वेळी 2 ठिकाणी विजयचा घसा कोरडा पडला. बसचा वेग कमी झाला. नाही, हे शक्य नाही. त्याने पुन्हा आरशात पाहिलं. मुलगा तसाच बसला होता, डोकं खाली, शांत. बस पुढे निघत होती. विजयचा श्वास जोरात चालू होता. तो आता वारंवार आरशात पाहत होता. 10 सेकंद, 20 सेकंद, मग हळूहळू तो मुलगा उठला. विजयचा जीव घशात आला. मुलगा सीटवरून उभा राहिला, पण त्याच्या चालण्याचा आवाज नव्हता. एकही आवाज नाही. फक्त तो पुढच्या सीटवर यायला लागला. एक सीट, मग दुसरी, मग तिसरी. हळूहळू अगदी शांत. विजयच्या छातीत धडधड सुरू झाली. त्याने जोरात ब्रेक मारला. बस थांबली. तो लगेच मागे वळला. सीट रिकामी, पुन्हा कोणीच नाही. हे डोक्यात काय चाललंय, तो स्वतःला सांगत होता. पण त्याचा स्वतःचाच आवाज त्याला खोटा वाटत होता. तेवढ्यात बसच्या वरच्या बाजूने आवाज आला, ठकठक. जणू कोणीतरी बसच्या छतावर चालत होतं. विजय गोठून बसला. आवाज पुढे यायला लागला, मागून, मग मधोमध, मग ड्रायव्हर सीटच्या अगदी वर. पूर्ण शांतता. विजयचा श्वासही आता ऐकू येत होता. मग बसच्या समोरच्या काचेजवळ कोणीतरी हात फिरवल्यासारखा आवाज आला. जणू नखं कोणीतरी लोखंडावर ओरखळत होतं. विजयने हळूहळू वर पाहिलं आणि त्याच्या अंगातलं रक्त घोटलं. समोरच्या काचेच्या बाहेर एक चेहरा, उलटा, जणू कोणीतरी बसच्या वरून खाली लटकत होतं. तोच मुलगा, पण आता त्याचा चेहरा सामान्य नव्हता. डोळे पूर्ण पांढरे, ओठांवर विचित्र हसू आणि त्याची मान एका बाजूला विचित्र वाकलेली. विजय जोरात मागे सरकला. तेवढ्यात सगळं गायब. काच रिकामी, शांत. फक्त त्याचा धाबा टाकणारा श्वास. तेवढ्यात मागच्या बाजूने आवाज आला, एकदम जवळ, अगदी कानाजवळ. थांबव ना गाडी. विजयने आरशात पाहिलं आणि यावेळी मुलगा नव्हता. मागच्या सीटवर तो पहिला म्हातारा बसलेला होता, पण आता तो हसत होता. विजयचा हात स्टेअरिंगवर घट्ट बसला होता. मागच्या सीटवर बसलेला म्हातारा हसत होता, पण त्या हसण्याचा आवाज नव्हता. फक्त चेहरा, हळूहळू पसरत जाणारं विचित्र हसू. विजयने लगेच आरशातून नजर काढली. शांत रहा, तो स्वतःशीच बोलत होता. 18 वर्ष एसटी चालवली होती. घाट, रात्र, अपघात, जंगल सगळं पाहिलं होतं, पण आज पहिल्यांदाच त्याला बसमध्ये एकटं वाटत नव्हतं. त्याने वेग थोडा वाढवला. रस्ता पूर्ण रिकामा. दोन्ही बाजूला काळोख, कधी एखादं झाड, कधी मोकळी जमीन. तेवढ्यात बसमधल्या दिव्यांनी लुकलुकायला सुरुवात केली. एकदा, दोनदा विजयने मीटरकडे पाहिलं. सगळं ठीक, पण दिवे पुन्हा लुकलुकले. मग अचानक पूर्ण बस अंधारात गेली. फक्त हेडलाईट चालू, बाकी सगळं बंद. त्या अंधारात मागून हलका आवाज आला. मग दुसऱ्या सीटवरून, मग तिसऱ्या. जणू कोणीतरी सीट बदलत होतं. विजयचा श्वास वाढला. त्याने आरशात पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. आता मागे एक नाही, 2 जण बसले होते. पहिला तो म्हातारा आणि दुसरी एक बाई, हिरवी साडी घातलेली, केस चेहऱ्यावर, पूर्ण शांत. विजयने जोरात ब्रेक मारला. बस थांबली. त्याने लगेच बसचे दिवे चालू केले. पुन्हा बस रिकामी. हे खरं नाही, आज काहीतरी मला होत आहे. भलतेच भास होत आहेत मला. त्याच्या कपाळावर घाम आला होता. तेवढ्यात बसच्या मधल्या बाजूने हलक्या आवाजात कोणीतरी हसायला लागलं, एकदम हळू. विजय जागेवरच गोठला. आवाज पुन्हा, यावेळी जास्त जवळ. त्याने आरशात पाहिलं. कोणी नाही, पण सीटवरचा कापड एका मागोमाग खाली दाबला जात होता. जणू कोणीतरी बसमध्ये चालत होतं. एक सीट, मग दुसरी, मग तिसरी. हळूहळू ड्रायव्हर सीटकडे
विजयचा श्वास अडकला. तेवढ्यात बसच्या स्पीकरमधून अचानक खरखर आवाज आला. मग एक आवाज, अगदी मंद, तुटका, जुन्या रेडिओसारखा. तिकडे जाऊ नको. विजयच्या अंगातून वीज गेली, कारण तो आवाज त्याच्या स्वतःच्या आवाजासारखा होता. तेवढ्याच समोर रस्त्यावर एक माणूस उभा दिसला. साधे कपडे, हात हलवत, जणू बस थांबवायला सांगत होता. विजय काही सेकंद त्याच्याकडे बघत राहिला. मग त्याच्या डोळ्यात भीती भरली, कारण समोर रस्त्यावर उभा असलेला माणूस दिसत होता, अगदी विजयसारखा. विजयच्या छातीत धडधड सुरू झाली. समोर रस्त्यावर उभा असलेला माणूस अगदी त्याच्यासारखा दिसत होता. तोच चेहरा, तीच मिशी, तोच शर्ट, अगदी तोच. विजयचा पाय आपोआप ब्रेकवर गेला. यावेळी त्याने स्वतःला थांबवलं. नाही थांबायचं. त्याने बस पुढे घेतली. बस त्या माणसाच्या अगदी जवळून गेली आणि जाता जाता विजयने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या अंगातलं रक्त गोठलं, कारण तो माणूस हसत होता आणि त्याचा चेहरा फारच भयानक होता. बस पुढे निघून गेली. विजयचा श्वास जोरात चालू होता. त्याने लगेच आरशात पाहिलं आणि यावेळी त्याच्या तोंडून आवाजच निघाला नाही, कारण मागच्या सीटवर तोच माणूस बसला होता, त्याच्यासारखा, अगदी हुबेहूब, पण डोळे तेच, पूर्ण पांढरे. त्याने पुन्हा बस थांबवली. बस रस्त्याच्या कडेला घसरत थांबली. तो सीटवरून उठला. बसचं दार उघडलं आणि पहिल्यांदाच तो बसमधून खाली उतरला. रात्र एकदम शांत होती. हवा थंड झाली होती. आजूबाजूला काहीच नाही, फक्त काळोख. विजयने मागे बसकडे पाहिलं. हेडलाईटच्या पिवळ्या प्रकाशात बस उभी होती, शांत, पण त्याला जाणवत होतं तो एकटा नाही. तेवढ्या त्याच्या मागे आवाज आला, विजय. अगदी त्याचाच आवाज. विजय गोठला. हळूहळू मागे वळला. कोणीच नाही, रिकामा रस्ता. पण पुन्हा आवाज आला, ए विजय. त्याचा घसा कोरडा पडला. तेवढ्यात बसच्या आत अचानक बेल वाजली. विजयने बसकडे पाहिलं. कोणी नव्हतं. पुन्हा बेल वाजली. जणू कोणीतरी वेड्यासारखी बेल वाजवत होतं. विजय धावत बसमध्ये चढला. बस पुढे आता. त्याचे हात थरथरत होते. तो ड्रायव्हर सीटवर बसला. बस सुरू केली आणि पहिल्यांदाच त्याने एक गोष्ट पाहिली. मीटरच्या वर जिथे ड्रायव्हरचा छोटा आरसा होता, त्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्याच्या जागी तो म्हातारा दिसत होता, शांत, हसत, आणि हळूहळू त्याचा चेहरा बदलायला लागला. म्हातारा मुलगा, हिरवी साडी घातलेली बाई आणि पुन्हा विजयचा चेहरा, एकच पण वेगवेगळ्या रूपात. तेवढ्यात बस स्वतःच उजव्या बाजूच्या जुन्या मातीच्या फाट्याकडे वळायला लागली. विजयने स्टेअरिंग घट्ट पकडलं होतं. बस उजवीकडे वळत होती, सरळ रस्ता सोडून त्या जुन्या मातीच्या फाट्याकडे. नाही, त्याने पूर्ण ताकदीने स्टेअरिंग सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण बस जणू त्याचं ऐकतच नव्हती. हळूहळू जबरदस्तीने ती त्या फाट्याकडेच वळत होती. विजयच्या कपाळावर घाम आला. त्याने पुन्हा प्रयत्न केला. काहीच नाही. बस आता मातीच्या रस्त्यावर आली होती. दोन्ही बाजूला झाडं, पूर्ण अंधार. बस हेडलाईटच्या पलीकडे काही दिसत नव्हतं. तेवढ्यात बसच्या मागच्या भागातून हसण्याचा आवाज आला. एक नाही, दोन नाही, खूप मंद, एकत्र. विजयच्या अंगावर काटा आला. त्याने आरशात पाहिलं आणि त्याच्या हातातली ताकद गेली. मागच्या सीटवर लोक बसले होते. खूप लोक, शांत, हलत नव्हते, फक्त बसले होते. कोणी म्हातारे, कोणी बायका, कोणी मुलं, आणि सगळे सरळ त्याच्याकडे बघत होते. विजयचा श्वास अडकला. हे काय? तेवढ्यात एकदम सगळ्यांनी एकाच वेळी हसायला सुरुवात केली. बसमधलं तापमान अचानक कमी झालं. हवा थंड, एकदम थंड. तेवढ्यात पुढे रस्त्याच्या मध्ये कोणीतरी उभं दिसलं. एक माणूस हात वर करून बस थांबवायला सांगत. विजयने नीट पाहिलं आणि त्याच्या छातीत धडधड सुरू झाली. तो राखणदारासारखा दिसत होता. साधे कपडे, हातात बॅटरी, गावाकडचा माणूस. वाचवा, विजयच्या तोंडातून निघालं, पण बस थांबली नाही. ती पुढे जातच होती, जवळ, आणखी जवळ. मग हेडलाईटचा प्रकाश त्या माणसावर पडला आणि विजयचा जीव घशात अडकला, कारण तो माणूस नव्हता. त्याचा चेहरा फक्त काळोख, पूर्ण काळोख. तेवढ्यात मागच्या सीटवर बसलेले सगळे एकाच वेळी म्हणाले, आलास. बस अचानक बंद पडली. पूर्ण शांतता,
हेडलाईट बंद, दिवे बंद, इंजिन बंद, पूर्ण काळोख. विजयचा श्वास जोरात चालू होता. तो हलायचा प्रयत्न करत होता, पण त्याचे हात स्टेअरिंगवरून हलत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या कानाजवळ, अगदी जवळ, हळू आवाजात म्हणालं, यावेळी तू जाणार नाही. विजयचा श्वास अडकला. त्याच्या कानाजवळ आलेला तो आवाज एकदम थंड, जिवंत माणसासारखा नाही. त्याने पूर्ण ताकद लावून मान मागे वळवली, पण मागे कोणीच नव्हतं. पूर्ण काळोख, बस बंद, इंजिन बंद, दिवे बंद. फक्त बाहेर कुठेतरी झाडांची हलकी सळसळ आणि बसमध्ये पसरलेली विचित्र शांतता. विजयने पुन्हा चाबी फिरवली. काहीच झालं नाही. बस सुरू होत नव्हती. तेवढ्यात बसच्या मागून आवाज आला. परत कोणीतरी सीटवर हात आपटत होतं. विजयचा हात थरथरायला लागला. मग हळूहळू मागून पावलांचा आवाज आला. ड्रायव्हरच्या सीटच्या दिशेने विजयचा श्वास वाढत गेला. आता ते पावलांचे आवाज अगदी त्याच्या मागे येऊन थांबले. पूर्ण शांतता. मग त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला, बर्फासारखा थंड. विजय जोरात ओरडला आणि तेवढ्यात बाहेरून अचानक बॅटरीचा प्रकाश बसवर पडला. एकदम जोरात कोणीतरी ओरडलं, ए खाली उतर. आवाज जिवंत, खरा. विजयने बसच्या काचेतून बाहेर पाहिलं. एक माणूस उभा होता. साधा शर्ट, डोक्यावर टोपी, हातात मोठी बॅटरी, गावाकडचा. खाली उतर लवकर. विजय कसाबसा उठला. बसचं दार उघडलं. खाली उतरला. पाय थरथरत होते. काय झालं? त्या माणसाने विचारलं. विजय बोलत नव्हता. त्याने फक्त बसकडे बोट दाखवलं. मागे काहीतरी आहे. तो माणूस काही सेकंद बसकडे पाहत राहिला. मग म्हणाला, इकडं उभं राहू नको, माझ्या मागे ये. पण बसला नंतर पाहता येईल. त्याच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं, शांत पण विश्वास वाटावा असं. दोघे चालायला लागले. मातीचा रस्ता, अंधार, बॅटरीचा पिवळा प्रकाश. काही मिनिटं दोघे शांत चालत राहिले. मग विजयने विचारलं, कुठलं गाव आहे इथे? आहे, समोर आहे. तुम्ही इथे काय करत होतात? तो माणूस उत्तर देत नव्हता, फक्त चालत होता. तेवढ्यात विजयने मागे पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला, कारण दूर अंधारात त्याची बस दिसत होती आणि बसमधले दिवे स्वतः चालू बंद होत होते. एकदा दोनदा. समोरच्या काचेत कोणीतरी उभं होतं, सरळ त्यांच्याकडे बघत. विजयचा घसा कोरडा पडला. दूर अंधारात उभी असलेली बस आणि समोरच्या काचेत ती उभी सावली अजूनही त्यांच्याकडेच बघत उभी होती. विजयच्या पायात ताकद उरली नव्हती. चल, राखणदार पुन्हा शांत आवाजात म्हणाला. मागे पाहू नको. विजय काही न बोलता त्याच्या मागे चालू लागला. मातीचा रस्ता संपला. थोडं पुढे पिवळसर दिवे दिसू लागले. गाव छोटंसं, 10-12 घरांचं. एका घराबाहेर दिवा लागलेला. एका बाजूला चावडी. एका झाडाखाली 2 म्हातारे बसलेले. इतका वेळ अंधारात अडकल्यावर ते गाव पाहून विजयला जिवंत असल्यासारखं वाटलं. बस, राखणदार म्हणाला. सावडीजवळच्या बाकावर विजय बसला. त्याचे हात अजूनही थरथरत होते. एक गावकरी पाणी घेऊन आला. विजयने पाणी प्यायलं. थोड्या वेळाने श्वास सामान्य झाला. काय झालं तुला? एक म्हातारा विचारू लागला. विजयने सगळं सांगितलं. रिकामी बस, म्हातारा, मुलगा, रूप बदलणारा चेहरा, ती बाई, मातीचा भाटा, बस, अंधार, सगळं. त्यावर तो म्हातारा म्हणाला, जुना फाटा तिकडे गेला होता. विजयने मान हलवली. म्हातारा काही सेकंद बघत राहिला. मग म्हणाला, अनेक वर्षापूर्वी तिकडे बसचा अपघात झाला होता. फाटा चुकला आणि बस खाली गेली. मग काय झालं? म्हातारा पुढे म्हणाला, लोक सांगतात रात्र झाली की काहीतरी लोकांना तिकडे घेऊन जातं. विजय काही बोलत नव्हता. तेवढ्यात त्याला एक गोष्ट आठवली. तो लगेच म्हणाला, आणि तो माणूस मला वाचवणारा राखणदार. म्हातारा वर पाहू लागला. कुठला राखणदार? जो मला इथपर्यंत घेऊन आला. आजूबाजूला बसलेले गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. टोपी होती का त्याला? हो. हातात बॅटरी? हो. तो रामभाऊ होता. कोण रामभाऊ? आमच्या गावचा राखणदार. मग 3 वर्षापूर्वी
रात्री एक बस तिकडे अडकली होती. लोकांना वाचवायला गेला, पण तो परत आला नाही. विजयच्या अंगावर काटा आला. त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास हलायला लागला. तो काही बोलू शकत नव्हता. सकाळ झाली. विजय पुन्हा त्या रस्त्याने बस घ्यायला गेला. बस तिथेच उभी होती, शांत, रिकामी, जणू काहीच घडलं नव्हतं. तो ड्रायव्हर सीटवर बसला. बस सुरू केली. निघताना त्याने शेवटचं एकदा आरशात पाहिलं. मागच्या सीटवर कोणी नव्हतं, पण रस्त्याच्या कडेला दूर रामभाऊ उभा होता, शांत, हातात बॅटरी, आणि पहिल्यांदाच तो हसताना दिसत होता.